आणि मैत्रिणी तुम्हाला आणखीन एक टिप देऊ इच्छिते। मंगळसूत्र तुम्ही शक्यतो अशा पाऊचमध्ये ठेवा, जेणेकरून ते खराब होत नाही, त्यांची पॉलिशही जात नाही। असं छान मस्त पाऊचमध्ये त्यांना पॅक करून ठेवा, खूप सुंदर वाटतं ते। त्या सापडायला एकदम पटकन इझी होतं, असं पटकन सुटसुटीत आपल्याला जे घालायचं असलं ते असं पटकन काढायचं घालायचं। तुम्ही बघू शकता असे पाऊच मार्केटमध्ये मिळतात, हे तुम्ही घ्या, त्याच्यामध्ये छान तुमची ज्वेलरी ऑर्गनाईज करून ठेवा पूर्ण। नाहीतर मग ह्या अशा डब्या मंगळसूत्रासोबत आपल्याला ह्या डब्या मिळतातच, त्याच्यातच ठेवा, खूप छान वाटतं असं। नाहीतर मग त्याच्यासोबत येणाऱ्या ज्या पॉलिथिन असतात त्यातही तुम्ही ठेवू शकता, म्हणजे ते इकडे तिकडे हरवणार नाही, तुटलं तरी ते त्यातच सापडेल त्याच्या वस्तू, आणि आपल्याला असं पटकन घेऊन इझी पटकन घेऊन असं घालता येतं। कुठे जायचं असलं की पटकन घ्यायचं घालायचं, आलं की परत वापस यात ठेवून द्यायचं, परत इकडे तिकडे फेकून नाही द्यायचं। नाहीतर घ्यायचं ठेवायचं, घातलं की परत इकडे तिकडे टाकून द्यायचं, असं नका करू। घेऊन परत तुम्ही यातच ठेवा, खूप छान वाटतं असं। असे माझ्याकडे भरपूर पाऊचेस आहेत ज्याच्यामध्ये मी हे ठेवते। मी हे मुंबईला असताना घेतलेले होते सगळे पाऊच, बघू शकता। मुंबईला खूप स्वस्त मिळतात ह्या सगळ्या गोष्टी, आणि ह्या डब्यात आपल्याला ज्वेलरीसोबतच मिळतात। ह्या ज्वेलरीचे डबे आहेत। तर चला, पण जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला लवकर व्हिडिओ बघता येतील। आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता बघायचा आहे ते। तर चला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय।